मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत सत्यजित रे यांची टू अ फिल्म फेबल या शॉर्ट फिल्म बद्दल. शॉर्ट फिल्म बद्दल जाणून घेण्याआधी आपण सत्यजित रे यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया. सत्यजित रे यांना जागतिक स्तरावर महान चित्रपटकारांपैकी एक मानलं जातं. त्यांची एक खास गोष्ट म्हणजे अशी की ते स्वतः पटकथा लिहित, कॅमेरा चालवत आणि स्वतःच्या चित्रपटाला संगीतही देत. या फिल्म बद्दल सांगायचे झाले तर PBS नावाच्या दूरदर्शन कंपनीने सत्यजित रे यांना एक लघुपट बनवायला सांगितले, पण त्यांनी इंग्रजीतून चित्रपट बनवण्यापेक्षा संवादाशिवाय एक चित्रपट बनवण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि त्यातूनच टू हा शॉर्ट फिल्म जन्माला आला. तुम्ही विचारात पडला असाल की नेमकं काय या शॉर्ट फिल्म मध्ये, ऍक्टर्स कोण आहेत, याची स्टोरी कशी आहे. पण तुम्हाला खरं सांगू का, या शॉर्ट फिल्मची स्टोरी अत्यंत सोपी आहे. एका मोठ्या हवेलीत राहणारा श्रीमंत मुलगा आणि खिडकी बाहेरील झोपडपट्टीत राहणारा गरीब मुलगा यांच्यातलं मौन भेट यात दाखवलं आहे. खेळ आणि मज्जा म्हणून सुरू झालेली ही भेट नंतर वर्चस्वाची लढाई बनून जाते. रे यांनी भारतातील त्या काळाच्या जीवनशैलीवर टीका करून साध्या आणि सरळ जीवनशैलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. संवाद नसलेला लघुपट तयार करून त्यांनी काहीतरी युनिव्हर्सल करण्याचा प्रयत्न केलाय, जे की आपण सगळेच रिलेट करू शकतो. आपण म्हणतो ना, सायलेन्स कॅन बी लाउडर दॅन एनी स्क्रीन. याचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. फिल्मचं साऊंड हे सत्यजित रे यांनी स्वतः कंपोज केले. तसेच कॅमेराचे मुवमेंट्स आणि त्याची फ्रेमिंग यामुळे फिल्मची थीम ही अजून आकर्षकपणे दिसून येते. तसेच झूमचा वापर सुद्धा खूप छान केलेला आपल्याला दिसतो आणि फिल्ममधले दोन्ही कॅरेक्टर्स हे अत्यंत सुंदररित्या मांडले आहेत. आणि शेवटी सांगायचं झालं तर टू ही फिल्म लाक्षणिक म्हणजे सिंबॉलिक कथेचं एक उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो, या फिल्मद्वारे आपल्याला हे नक्कीच कळतं की आनंद हा भौतिक म्हणजेच मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये नाही तर साध्या गोष्टींमध्ये आढळतो. तुम्हाला जर ही फिल्म बघायची असेल ना, तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली आहे, जाऊन नक्की बघा. आणि जर तुमच्यापैकी कोणी टू ही शॉर्ट फिल्म आधीच बघितली असेल ना, तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला यातलं काय आवडलं. जर तुम्हाला फिल्मोफाईल हा चॅनल आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला सबस्क्राईब करा आणि आमच्या पुढच्या प्रवासाचा भाग व्हा. भेटूयात पुढच्या फिल्मसोबत.